नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर चला तर मग आज जास्त वेळ न आपण इकडे तिकडे घालवता आज सरळ आपण प्रॉब्लेम सेट 1 ची या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत आणि याच्यामधील असणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते डिफरंट प्रॉपर्टीचे असतील, डिफरंट थेरमच्या बेसिसवर असतील आणि त्यानुसार आपल्याला ते सगळे सोडवायचे. यामध्ये एकूण जर आपण प्रॉब्लेम्स बघितले तर 13 प्रॉब्लेम्स आहेत, परंतु आपण 13 एकाच वेळेस कव्हर करणं शक्य नाही, कारण काही जे आहेत एकदम लहान आहेत, काय आहेत ते थोडेसे मोठे आहेत. त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं 2 पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये हा प्रॉब्लेम सेट आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं बघा, सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी योग्य पर्यायाचा विचार करून उत्तर सोडवायचे. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर इन अ 1-to-1 करस्पॉन्डन्स. या ठिकाणी त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआरच्या जे काही बाजू असतील ह्या कशा आहेत, एकमेकांमध्ये संगत आहेत, मग त्यांचे व्हर्टायसेस एकमेकांशी करस्पॉन्डन्स आहेत अशा पद्धतीने सांगितलंय. मग समजा AB अपॉन QR इज इक्वल टू BC अपॉन PR इज इक्वल टू CA अपॉन PQ असं जर असेल देन ह्या खाली 4 पर्यायापैकी कोणतं उत्तर बरोबर असेल किंवा कोणता ऑप्शन हे करेक्ट असेल ते आपल्याला सांगायचंय. तर पहिल्यांदा बघा, ट्रायंगल AB ला इथं जर आपण बघितलं देअर करस्पॉन्डिंग साइड जर आपण जर पाहिल्या त्यांच्या, तर AB अपॉन QR मीन्स AB ला QR हा करस्पॉन्डन्स मध्ये आहे, म्हणजे संगत आहे. मग या ठिकाणी मग QR ला इथं QR असेल तर या ठिकाणी काय येणं गरजेचं होतं, AB येणं गरजेचं होतं, पण आले नाही, म्हणून पहिल्या ऑप्शनचा आपण विचारच करायचा नाही, ते सोडून द्यायचं. दुसऱ्या ऑप्शन मध्ये कसं आहे का बघा, QR ला AB करस्पॉन्डन्स आहे का, बिलकुल आहे. QR ला करस्पॉन्डन्स या ठिकाणी AB आहे, म्हणजे अर्थामध्ये ही एक ऑप्शन जुळला. बरं, त्यानंतर BC ला PR आहे का, या ठिकाणी बघा ही BC तर या ठिकाणी PR, म्हणजे ऑप्शन नंबर B इज आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल CAB. तरी पण आपण पुढचे 2 ऑप्शनचा विचार करूया. हे तर करेक्टच आहे, परंतु पुढचे पण बघा. या ठिकाणी AB ला करस्पॉन्डन्स QR आहे का, हो का, इथं आहे बघा. परंतु BC ला करस्पॉन्डन्स आहे का PR, तर बिलकुल नाही, कारण इथं PQ येते, म्हणजे हा ऑप्शन सुद्धा काय झालेला आहे या ठिकाणी फॉल्स मध्ये येतो. त्यानंतर ट्रायंगल BCA सिमिलर ट्रायंगल PQR, तर या ठिकाणी AB ला QR आहे का पहा, AB ला आहे, परंतु इथं मात्र PR आहे. मग अशा जर साइड एकमेकांचा जर करस्पॉन्डन्स नसतील तर ते सिमिलर ट्रायंगलचे साइड असू शकत नाहीत, कारण सिमिलर ट्रायंगलला बाजू ह्या कशा असायला लागतात किंवा साइड इन प्रोपोर्शन मध्ये ती असावी लागते, प्रमाणात ती असावी लागते, तरच ते सिमिलर असतात. इथं आहेत प्रमाणामध्ये दिलेले आहेत, परंतु करस्पॉन्डन्स ट्रायंगल मध्ये त्या येत नाहीत. म्हणून या ठिकाणी फक्त B ऑप्शन जर सोडला तर बाकीचे कोणतेही उत्तर किंवा कोणतेही पर्याय ही कसे आहेत, चुकीचे आहेत. मग ऑप्शन B इज करेक्ट, ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल CA. हे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्याबद्दल क्वेश्चन नंबर 2 आहे. इफ इन ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल PQR, त्रिकोण DEF आणि त्रिकोण PQR मध्ये अँगल D कॉन्ग्रुएंट अँगल Q, अँगल D आणि अँगल Q हे कसे कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. अँगल R कॉन्ग्रुएंट अँगल E. या ठिकाणी 2 ट्रायंगलचे अँगल आपल्याला काय दिलेत, कॉन्ग्रुएंट दिले. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फॉल्स. या ठिकाणी मात्र थोडंसं वेगळं विचारलंय. या ठिकाणी असं विचारलंय की याच्यापैकी खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. मीन्स याच्यापैकी या 4 पर्यायापैकी 3 पर्याय जे असतील किंवा 3 ऑप्शन्स आर करेक्ट बट 1 ऑप्शन इज फॉल्स. तर त्याच्यामधला एक ऑप्शन मात्र कसा आहे, चुकीचा आहे, आणि आपल्याला तोच या ठिकाणी शोधायचा. कधी कधी आपण असे प्रश्न लक्ष देऊन वाचत नाही किंवा पाहत नाही, मग अशा वेळेस एखाद्या वेळेस आपलं चुकतं होतं, आपल्याला जे येत असून सुद्धा आपण चुकतो. त्यासाठी क्वेश्चन लक्षात घ्या. बघा, या ठिकाणी हे अँगल एकमेकास कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे याचा अर्थ ते ट्रायंगल सिमिलर आहे, हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. मग सिमिलर जर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड कशा असल्या पाहिजेत, एकमेकांना संगत असल्या, म्हणजे ज्या काही साइड असतील त्या संगत असल्या पाहिजे. EF ट्रायंगल DEF, D ला Q आहे बघा, D ला या ठिकाणी Q सांगितलाय. त्यानंतर R ला E सांगितलाय,
या ठिकाणी मग हे जर करस्पॉन्डन्स असतील तर या ठिकाणी जर आपण डीएफ घेतलं तर इकडे कोणतं यायला पाहिजे, पीक्यू यायला पाहिजे किंवा क्यूपी यायला पाहिजे बघा. आणि ईएफ ला कोण यायला पाहिजे तर ईएफ साठी पीआर येणं गरजेचं आहे. इथं बघा ईएफ अपॉन पीआर, डीएफ अपॉन पीक्यू. तर क्वेश्चन 2 मध्ये पहा, इफ इन ट्रायंगल डीईएफ अँड ट्रायंगल पीक्यूआर अँगल डी कॉन्ग्रंट अँगल क्यू, डी ला कोण आहे क्यू आहे, अँगल आर कॉन्ग्रंट अँगल ई, ठीक आहे, हे कॉन्ग्रंट आहे दोन, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फॉल्स. आता याच्यामध्ये लक्षात घ्या आपण हे सांगू शकतो की ट्रायंगल डीईएफ सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर, हे ट्रायंगल सिमिलर आहे. मग सिमिलर जर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कशा असतात, इन प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे समरूप त्रिकोणाच्या बाजू ह्या कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणजे आपण सांगतो ना की साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. तर हे अशा पद्धतीने. मग आता प्रोपोर्शन ते करस्पॉन्डिंग लेवलला आहेत का ते पाहणे गरजेचं आहे. ईएफ ला पीआर असलंच पाहिजे आहे, ईएफ ला इथं पीआर असणं गरजेचं आहे. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा ईएफ ला पीआर आहे का, ट्रायंगल डीईएफ सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. तर याच्यामध्ये आपण बघा ईएफ ला पीआर आहे, डीएफ ला पीक्यू आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर डी अपॉन पीक्यू इज इक्वल टू ईएफ अपॉन आर. बघा डीई ला कोण असणं गरजेचं आहे, क्यू आर असणं गरजेचं आहे. इथं आहे का नाही, म्हणजे इथं थोडस आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर ईएफ ला पीआर असायला पाहिजे आहे, परंतु इथं मात्र त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कशा आहेत, चुकीच्या दिल्या आहेत. म्हणून ऑप्शन बी हे काय आहे आन्सर चुकीचं आहे. पण त्यांना पाहिजे होतं ते आन्सर म्हणजे चुकीचं असणार, म्हणजे फॉल्स असणार, ते मात्र कोणतं आहे, बी आहे. तरी आपण इतर ऑप्शन चेक करू पाहायचे. डी ला क्यूआर, डी ला क्यूआर आहे बघा. त्यानंतर डीएफ ला पीक्यू, डीएफ ला पीक्यू आहे. म्हणजे हे सुद्धा आन्सर कसं आहे, सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार आहे. त्यानंतर ईएफ ला आरबी बरोबर आहे. तर डीई ला कोण असायला पाहिजे, क्यूआर असायला पाहिजे. तर हे सुद्धा बरोबर आहे. परंतु आपल्याला हे आन्सर रॉंग आन्सर आपल्याला या ठिकाणी विचारलंय किंवा रॉंग ऑप्शन कोणता आहे, फॉल्स ऑप्शन कोणता आहे, तर तो आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर तो कोणता आहे, बी आहे. म्हणजे याही प्रश्नाचा बी होता, याही प्रश्नाचा बी आहे. आता इथं मात्र बघा या ठिकाणी इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ angle B is equal to angle E, angle F is equal to angle C, and AB is equal to 3DE. The which statements regarding the two triangles is true? In triangle ABC and triangle DEF, angle B is equal to angle E, angle F is equal to angle C, and AB is equal to 3DE. The which statements regarding the two triangles is true? तर काय विचारले बा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीएफ हे दोन दिलेल्या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर अँगल बी आणि अँगल ई हे इक्वल आहे, म्हणजे ते कॉन्ग्रंट आहे. अँगल एफ इज इक्वल टू अँगल सी हे पण कॉन्ग्रंट आहे. अँड एबी इज इक्वल टू 3DE, एबी इज इक्वल टू 3DE. म्हणजे याचा अर्थ एबी आणि डी ही इक्वल नाहीत, कारण एबी म्हणजे त्यामध्ये 3D आहे. द विच स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टू ट्रायंगल्स इज ट्रू. तर या दोन त्रिकोणाशी संबंधित असणारं उत्तर सांगा. तर आपल्या या ठिकाणी 4 पर्याय दिलेले होते, परंतु ते 4 पर्याय आपण या ठिकाणी दिलेले नाही. मग बघा उत्तर काय असणं गरजेचं आहे ते बघूया आणि ते आपण त्या पर्यायामध्ये शोधूया. बघा याच्यामध्ये ट्रायंगल एबीसी and triangle DEF
हे एक तर ह्यांचे अँगल कॉन्ग्रंट असल्या कारणाने हे कॉन्ग्रंट ट्रायंगल होऊ शकतात, परंतु कॉन्ग्रंट ट्रायंगलची दुसरी बाजू अशी आहे की त्यांच्या साईड सुद्धा कशा असल्या पाहिजेत, कॉन्ग्रंट असल्या पाहिजेत किंवा इक्वल असल्या पाहिजेत साईड सुद्धा. पण या ठिकाणी साईड इक्वल आहेत का, तर साईड इक्वल नाहीत म्हणून हे ट्रायंगल कॉन्ग्रंट नाहीत. तर हे ट्रायंगल काय आहेत, पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं नॉट कॉन्ग्रंट बट सिमिलर आहेत का ते पाहूया. अँगल कॉन्ग्रंट आहेत एक प्रॉपर्टी जोडली, आणि दुसरं मात्र AB इज इक्वल टू 3 मीन्स AB अपॉन DE इज इक्वल टू 3/1 म्हणजे ह्याच्या एक साइड कशी आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल करस्पॉन्डिंग साइड AB ला कोणती DE आणि ती कशामध्ये आहे, रेशो मध्ये आहे. म्हणून आपण सांगू शकतो these triangles are not congruent but similar, किंवा हे सिमिलर आहेत परंतु कॉन्ग्रंट नाही. मग अशा पद्धतीचा एखादा आहे का, तर ते ऑप्शन आपण पाहूया या ठिकाणी. तर बघा पहिला जो काही ऑप्शन आहे तो आहे द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रंट नॉट सिमिलर. नॉट कॉन्ग्रंट आणि नॉट सिमिलर म्हटले, परंतु आपण काढलेला आन्सर काय आहे, नॉट कॉन्ग्रंट आहे बट सिमिलर, ती सिमिलर आहे. म्हणून पहिला पर्याय हा चुकीचा ठरला. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. बघा ते सिमिलर आहेत आणि नॉट कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज ट्रू. ऑप्शन बी या ठिकाणी सुद्धा ऑप्शन बी आणि या ठिकाणी सुद्धा ऑप्शन बी हे त्याचे काय असतील आन्सर्स असतील. तर या अनुषंगाने भरपूर काय असे हा क्वेश्चन फक्त एका मार्कासाठी येतो, त्यामुळे मी बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलाय, परंतु याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टी लक्षात घेणं गरजेचं होत्या. बाकी काही गोष्टी यामध्ये विचार करण्याजोग्या नव्हत्या. ठीक आहे, तर हे जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. टेक राईट दिस अँड टेक स्क्रीनशॉट. फिगर से एक XY पैरेलल से एक BC, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. XY आणि BC हे एकमेकांना समांतर आहेत, पॅरलल आहेत, आणि तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, कोणता ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघा या ठिकाणी जर तुम्ही XY पॅरलल BC जर हा विचारात घेतला तर तुम्हाला या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे BPT थेरम आपल्याला या ठिकाणी आठवू शकतो, आणि हे आठवणं एकदम बरोबर आहे. परंतु या ठिकाणी XY आणि BC जर पॅरलल असतील तर X आणि B आणि इकडे Y आणि C हे कसे असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स असतील. म्हणून याच्यामध्ये जर हे करस्पॉन्डिंग अँगल्स असतील तर हे ट्रायंगल म्हणजे कोणते, ABC आणि AXY हे सिमिलर ट्रायंगल होतात. आणि जेव्हा ते सिमिलर ट्रायंगल होतात तेव्हा त्यांच्या देअर करस्पॉन्डिंग साइड इन प्रोपोर्शनल, त्यांच्या ज्या बाजू असतात त्या कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणजे जर आपण जर पहिल्यांदा AB घेतली तर त्याला जोडून कोणती आली पाहिजे, AX आली पाहिजे. म्हणजे आपलं आन्सर अशा पद्धतीने आलं पाहिजे AB अपॉन AX इज इक्वल टू AC अपॉन AY, AC अपॉन AY अशा पद्धतीने ते आलं पाहिजे. परंतु तुम्ही जर इथं जर सगळे ऑप्शन जर चेक केले तर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीमध्ये कोणतंही दिसणार नाही. मग झालंय काय, तर ऑप्शन जो ए ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी करेक्शन करायच्या, म्हणजे पूर्ण आन्सर दिलेलं नाही. या ठिकाणी जर AB जर घेतलं तर हे कन्वर्टेड जर आपण इकडे या बाजूला जर कन्वर्ट केलं तर इकडे AX असणारा काय होईल, AX हा अपॉन मध्ये जाईल म्हणजे AB अपॉन AX होईल, आणि या ठिकाणी AY ला AY तसंच राहील, परंतु हा जो अपॉन असेल तो काय असेल, वरच्या बाजूस येईल म्हणजे AC अपॉन AY. म्हणजे दिलेला ऑप्शन ए नंबरचा जो कोणता असेल AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY, त्याचा जर सिम्प्लिफाय जर आन्सर कोणता असेल तर AB अपॉन AX इज इक्वल टू AC अपॉन AY. हे म्हणजे हे आहे आणि हे म्हणजे हे आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा कसा आहे, एकदम करेक्ट आहे. ह्याला प्रॉपर्टी कोणती लागू झाली आहे, तर पॅरलल जी टेस्ट आपण बघितलं होत्या पॅरलल लाईन्सच्या त्या टेस्ट आहेत, जे करस्पॉन्डिंग अँगलची जे टेस्ट होती येता 9वीमध्ये
ती या ठिकाणी लागू होते, कारण त्यामुळे ते सिमिलर होतात. सिमिलर झाल्यानंतर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड आपल्याला प्रोपोर्शनमध्ये दाखवता येतात. जर आपण एक्स वाय पॅरलल बी सी आणि त्याच्यातून जर आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर बघितला, बीपीटी बघितला, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जर आपण बघितला, तर त्या ठिकाणी आन्सर अशा पद्धतीने यायला हवं. ए एक्स अपॉन एक्स बी, तर दोन्ही प्रॉपर्टी कामाला येतात. म्हणून मला एवढं सांगावं लागत आहे, ए वाय अपॉन वाय सी, ए वाय अपॉन वाय सी अशा पद्धतीचा जर एखादा ऑप्शन जर याच्यामध्ये असेल तर ते सुद्धा आन्सर करेक्ट असू शकतं. पण आहे का हे आपण चेक करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघताय ए एक्स अपॉन एक्स बी आहे बरोबर, इज इक्वल टू ए वाय अपॉन वाय सी असायला पाहिजे, परंतु ए सी आहे, म्हणून हे आन्सर कसं असेल किंवा हा ऑप्शन फॉल्स असेल. त्यानंतर ए एक्स अपॉन वाय सी, ए एक्स अपॉन वाय सी हे तर येऊ शकत नाही. त्यानंतर ए बी अपॉन वाय सी, हे ए बी आणि त्याला ही करस्पॉन्डिंग साईड येणार ती प्रोपोर्शनमध्ये, तर हे शक्यच नाही जवळपास. म्हणून आपण या ठिकाणी फक्त दोन ऑप्शन होते जिथं आपल्याला थोडंसं बॅलन्स करणं गरजेचं होता, विचार करणं खूप गरजेचं होता, आणि तो मी तुमच्या पुढे तोच चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू ए एक्स अपॉन एक्स वाय, हे आन्सर हे काय असेल, करेक्ट असेल. त्याच्या मागचं कारण जर कोणी विचारलं, बऱ्याच वेळा कारण सांगता येत नाही, आन्सर सांगता येतं पण कारण सांगता येतं, रिझन सांगता येत नाही. आणि आपल्या विषयामध्ये किंवा आपल्या सब्जेक्टमध्ये आपल्याला ते खूप 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 महत्त्वाचं आहे. म्हणून त्याचा आन्सर असेल एक्स वाय पॅरलल सेक बी सी. इथं करस्पॉन्डिंग अँगलचे आपल्याला टेस्ट येतात, त्यानुसार ते सिमिलर ट्रायंगल होतात. सिमिलर ट्रायंगल झाल्यानंतर त्यांच्या साईड आपल्याला करस्पॉन्डिंग दाखवता येतात. त्यांनी मात्र थोडं आपल्याला थोडंसं गफलती म्हणतात, त्यांचं चुकलेलं नाही आहे, पण त्यांनी आपल्याला थोडंसं चुकवण्यासाठी थोडंसं राऊंड थोडासा बदलून दिला आहे. ठीक आहे. तर ए बी अपॉन ए एक्स इज इक्वल टू ए सी अपॉन ए वाय, हेच म्हणजे हे आहे. ओके. सो राईट बी डी 7 डी सी 20. तर आपण या ठिकाणी डी सीचं माप अगोदर काढून घेऊया, कारण आता रेशो येणार आहेत, प्रत्येक ट्रायंगलचे वेगळे रेशो येणार आहेत, त्यांच्या किमती पूर्ण काढून घेणं गरजेचे आहेत. काय किमती असतील बघा. बी सी इज इक्वल टू बी डी प्लस डी सी. बी सी इज 20, बी डी इज 7 प्लस डी सी 20 minus 7 is equal to DC, means DC is equal to 30. सो साईड फक्त चेंज करून घेतलेले आहेत. या ठिकाणी DCचं आपल्याला या ठिकाणी मेजरमेंट मिळालं, BDचं मिळालं, आणि त्यानंतर पूर्ण BCचं पण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता जर तुम्ही सर्व जर ट्रायंगल बघितले तर या ह्याच्यामध्ये जवळपास 3 ट्रायंगल्स आहेत, 3. जर पहिला बघितला ए बी सी हा बिग ट्रायंगल, त्यानंतर ए डी बी सेकंड अँड ए डी सी आर 3. हे जे 3 ट्रायंगल आहेत, या ट्रायंगलची जर आपण हाईट बघितली तर हाईट कोणती, तर इथं आपण म्हणू शकत नाही ए डी ही त्याची हाईट आहे, बिलकुल नाही आहे. तर ह्यांची जी कोणती हाईट असेल, जर आपण इथं सुद्धा ती ड्रॉ करू शकतो, केलीच पाहिजे असं काही नाही, परंतु आपण हे करू शकतो. ठीक आहे. जी काय असेल इथं आपण ई नाव देऊ, ए बी सी डी ई देऊन टाकू. ठीक आहे. तर त्या सर्वांच्या ट्रायंगलची जी काय हाईट असेल ती सेम असेल, इक्वल असेल, जी कोणती ए घेतली ही 3 ट्रायंगलची. म्हणून या ठिकाणी रेशो सोडवताना एक गोष्ट मात्र लक्षात आली पाहिजे की ज्या ह्यांचे आपण रेशो घेणार आहोत ते सर्व रेशो हे काय करतात, सर्व रेशोची जी काय हाईट आहे ती इक्वल असणार आहे. म्हणून जे काय असेल ते आपल्याला बेसवर त्या सगळ्या गोष्टी कव्हर करून घ्यावी लागतील. ठीक आहे. तर सुरुवात करूया. फर्स्ट रेशो, या ठिकाणी आता रेशो घेतलेले आहेत. ए बी डी आणि ए डी सी ह्या जर ट्रायंगलमध्ये जर आपण बघितलं, ए बी डी आणि ए डी सी मध्ये याची हाईट ही इक्वलच आहे, तीच असणार आहे. सर्व ट्रायंगलची हाईट तीच असणार आहे, जसं की मी सुरुवातीला सांगितलं. आता मात्र फक्त आपल्याला बेस अपॉन बेस या ठिकाणी घ्यायचे बघा. तर ए बी डी ट्रायंगलचा बेस कोणता असेल, बी डी असेल, त्याचा पाया जो कोणता असेल तो बी डी असेल, आणि ए डी सीचा असेल डी सी. मग आपल्याला ह्या पुढे लिहिणं गरजेचं आहे, इथं लिहिणं गरजेचं आहे की हाईट इज इक्वल, हाईट इज इक्वल. सो बी डी इज इक्वल टू 7 and DC is equal to 30. So area of triangle ABD
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. These triangles ratio is 7/13. So this is the answer of first question. Okay, next triangle ABD height and triangle ABC height is equal. या ठिकाणी सुद्धा मग बेस कोणता असेल? ABD चा BD आहे आणि ABC चा BC. इथं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे हाईट इज इक्वल. So these triangles ratio is base upon base means BD upon BC. So त्यांचे मेजरमेंट इथं आहेत, असतील तर आपल्याला लिहून घ्यावे लागतील. BD is 7, BC is 20. So area of triangle ABD upon area of triangle ABC is 7/20. Third, area of triangle ADC upon area of triangle ABC. सो या ठिकाणी सुद्धा काय असेल? हाईट इक्वल असेल. ADC मध्ये DC तिचा बेस आहे, तर ABC मध्ये BC हा त्याचा बेस आहे. इथं आपल्याला लिहायचं आहे. सोपं आहे, अगदी एकदम सोपं आहे. काही गणित सोपे दिले असतात सुरुवातीला, नंतर थोडं थोडं त्याची ती काठीण्य पातळी, त्याचं जे काही रेशो असेल तो वाढत जातो. या ठिकाणी DC इज 30 अँड BC इज 20. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to, so DC 30, BC is 20. So write this, take screenshot. अगदी एकदम सोपा आहे, लिहून घ्या. Ratio of areas of two similar triangles with equal heights is 2/3. If base of the smaller triangle is 6 cm, then what is the corresponding base of the bigger triangle? Okay, so या ठिकाणी काय विचारलंय की दोन समरूप त्रिकोण, त्यांची म्हणजे दोन समरूप त्रिकोण असणारी ज्या त्रिकोणांची जी उंची आहे ती कशी आहे? समान आहे. आणि त्या त्रिकोणाचे गुणोत्तर किती आहे? 2/3 आहे. तर एका लहान बाजूचे म्हणजे लहान त्रिकोणाची चा पाया हा किती आहे? 6 सेंटीमीटर दिलाय. तर त्याचा राहिला जो का दुसरा मोठा त्रिकोण असेल त्याचा बेस किती आहे किंवा त्याचा पाया किती आहे? तर बघा एकदम सोपं आहे. सोल्युशनमध्ये या ठिकाणी आपल्याला कोणत्याही ट्रायंगलची नाव वगैरे दिलेली नाहीत. तर आपण काय करायचं? सपोज 1 is a smaller triangle and A2 is a bigger triangle. बघा सपोज मध्ये घ्यायचे. and their base B1 and B2 is a bases of triangle A1 and A2 respectively. ओके, अनुक्रमे आपण काय केलं? B1 आणि B2 हे काय त्याचे बेसेस आहेत. तर B1 कुणाचा असेल? तर स्मॉल ट्रायंगलचा असेल. आणि B2 कुणाचा असेल?
तर बिगर ट्रायंगलचा असेल. B1 B2 म्हणजे हे बेस आहे. मग आपल्याला काय दिलं आहे, सिमिलर ट्रायंगल दिलेत, म्हणजे A1 सिमिलर A2. तर त्यांचा रेशो किती आहे, ओके, A1 अपॉन A2 इज इक्वल टू 2/3. ओके. देअर बेस, या ठिकाणी हाईट इक्वल सांगितली, हाईट इक्वल सांगितले. मग काय होईल, त्यांचे जे रेशो असतील ते काय असतील, बेस अपॉन बेस. सो A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. इथं आपल्याला लिहायचं आहे हाईट्स आर इक्वल, heights are equal of both triangles. Okay, so A1 upon A2 2/3 is equal to B1 is 6. इथं आपण B1 लिहू शकलो असतो, पण लिहिलेलं नाही, ठीक आहे. B1, तर B2 आपल्याला काढायचे. B2 काय आहे, त्याची इज अ बेस ऑफ ट्रायंगल A1 अँड A2, म्हणजे मोठ्या ट्रायंगलचा बेस आहे, तेच आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी 2 6 × 3, सो B2 इज इक्वल टू 6 × 3 लिहू शकतो. सो B2 इज इक्वल टू 9. दिलेले जे मेजरमेंट आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे. Therefore, the corresponding base of the bigger triangle, the पूर्ण वाक्यात लिहू शकता या ठिकाणी, corresponding base of bigger triangle is 9 सेंटीमीटर. सो राईट दिस. अशा पद्धतीने, एकदम साध्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. टेक स्क्रीनशॉट अँड राईट दिस. इन फिगर, angle ABC is equal to angle DCB is equal to 90 degree. B and C in 90 degree. Okay. AB is equal to 6, DC is equal to 8. Then area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to question mark. Means या ठिकाणी आपल्याला area of triangle ABC and area of triangle DCB यांचं काय काढायचं आहे, रेशो काढायचा आहे. तर एकदम सोपं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असेल, जर आपण ही जर डायग्राम जर पूर्ण व्यवस्थित नीट जर पाहिली असेल तर आपल्या गोष्टी ही लक्षात येईल की BC इज अ सेम बेस ऑफ अँगल ABC अँड अँगल DCB. BC हा काय, समांतरचा पाय आहे, त्यामुळं बेस इज इक्वल मीन्स देअर रेशो इज हाईट अपॉन हाईट. हे अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. आन्सर एकदम सोपं आहे, मी आता बोलता ते सांगूनही टाकलं, ठीक आहे. पण आपल्याला ते चांगल्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. इथं आपल्याला लिहायचं आहे AB is a height of triangle ABC. DC is a height of triangle DCB. AB ही त्रिकोण ABC ची काय उंची आहे, तर DC ही त्रिकोण DCB ची उंची आहे. त्यानंतर आपल्याला हे सांगायचं आहे, इथं बघा अँगल ABC आणि DCB इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे व्हर्टिकल आहे आणि हे त्यांच्या काय असतील, हाईट असतील, हे दोन्ही सांगता येईल. आणि मग आपल्याला BC इज अ सेम बेस ऑफ ट्रायंगल ABC and triangle DCB.
therefore area of triangle ABC upon area of triangle DCB. या ठिकाणी आपलं थोडेसे माप लिहायचे राहिलेत, ते लिहून घेऊया आपण. इन द फिगर राहतं असं कधी कधी AB इज इक्वल टू 6, DC इज इक्वल टू 8. ओके, लिहायचं एवढंच राहतं, पण लिहिणं गरजेचं आहे, विसरून राहतं, पण मी माझी चूक दुरुस्त केली आहे. इज इक्वल टू, सो बेस इज इक्वल मीन्स हाईट अपॉन हाईट AB अपॉन DC. इथं रिझन लिहू शकता, इथे आपण रिझन लिहिलेलंच आहे. हाईट इज इक्वल. ओके, आणि तिथं जर आपण जो पहिला जो हे घेतला होता, रूल घेतला होता, रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3 आणि रूल नंबर 4, त्यापैकी जे रूल आपल्या या ठिकाणी लागू होईल ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आणि जर नाही लिहिलं तर हे लिहिणं मात्र गरजेचं आहे. AB 6, DC 8, so 2 4 जा 8 and 2 3 जा 6, 3 upon 4. So ratio of these triangles, area of triangle ABC, ratio of these areas triangle DCB is equal to 3/4. एकदम सोपं आहे, ह्याच्यामध्ये असं फारसं काही नाही. पुढं जसं जाऊ तसं आपल्याला थोडंसं काही अवघड तर असं काहीच नाही, सगळं सोपंच आहे. मी सुरुवातीपासून सांगत आलो. आणि कधी पण प्रत्येक गोष्टीमध्ये एक अवघडपणा असतो. त्या अवघडपणातला जर माणसाला सोपेपणा जर सापडला तर ते गणित किंवा ते कुठलाही प्रॉब्लेम असतो तो सहजपणे सॉल्व्ह होतो. म्हणून प्रत्येक बाबीमधला सोपेपणा सापडला पाहिजे. काही लोक मुलांच्या लक्षामध्ये पटकन गोष्टी येतात कारण त्यांना त्या प्रश्नामधला सोपेपणा कुठला तर सापडला असतो. आणि हे सगळं प्रॅक्टिसमधून येतं. हळूहळू ते तुमच्या पण लक्षात येईल आणि तुम्ही पण ते त्या पद्धतीने काम करता. सो राईट दिस अँड टेक स्क्रीनशॉट. In the figure, PM is equal to 10 centimeter. Area of triangle PQS, आपल्या एरिया दिला ट्रायंगल PQSचा, तो आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल QRSचा पण आपल्याला या ठिकाणी एरिया दिलेला आहे, तो आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. अँड देन फाइंड NR. तर आपल्याला या ठिकाणी NRचं मेजरमेंट काढायचं आहे. आता या ठिकाणी एरिया दिलेला आहे तर आपण एरिया ऑफ ट्रायंगल हा फॉर्म्युला वापरून ह्या उत्तराकडे जाऊ शकतो. परंतु काही अडचणी अशा आहेत की जर समजा आपल्याला NR, तर ती हाईट कशाची आहे, उंची कशाची आहे, तर ट्रायंगल QRSची आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर हाईट जर काढायची असेल तर बेस माहिती असणं खूप गरजेचं आहे. एरिया आपल्याला माहिती आहे, त्यानंतर यापैकी आणखीन एक बाब माहिती असणं गरजेचं होती, ती म्हणजे बेस. म्हणून आपल्याला सुरुवातीला आहे त्या माहितीचाच फक्त चांगल्या पद्धतीने वापर केला की आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. बघा दिलेलं काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल दिलं आहे. बघा सोल्युशन, तुम्ही हे गिव्हनमध्ये सगळं लिहायचं पाहिजे तर आपण हे गिव्हनमध्ये लिहू शकतो, पण पुन्हा ते लिहिण्यामध्ये फारसं हे नाही. इन डायग्राममध्ये आपण ह्या सगळ्या बाबी दाखवलेल्या आहेत. तरी मग आता आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला सगळ्यांनाच अगदी 5वी 6वी पासूनच माहिती आहे, पण आपल्याला इथं त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल आपण फर्स्ट PQSचा एरिया आपण घ्यायचा आहे आणि त्यांचा फॉर्म्युला लिहून आपण ते सगळं मांडायचं. हे का, कारण आपल्याला या ठिकाणी हाईट जर दिलेला आहे, बेस आपल्याला सापडेल आणि हाच बेस आपल्याला NRचं माप काढण्यासाठी, त्याचं मेजरमेंट काढण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर स्टार्ट करूया. बघा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. मग आपण लिहूया एरिया ट्रायंगल PQSचा एरिया काय असेल, इज इक्वल टू 1/2 बेस QS अँड हाईट PM. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल PQS किती आहे, 100 स्क्वेअर मीटर. 1/2 QSला QS लिहा, PM मात्र 10 सेंटीमीटर आहे. सो 100 × 2
ओके, इथं 5, सो हे बघा इकडे काय केलं आपण, या ठिकाणी 10ला डिवाइड केलं 2नं, ओके 5, आणि 5 हे इथं मल्टिप्लायमध्ये असल्या कारणाने इकडे येताना ते कशामध्ये येईल, डिव्हिजनमध्ये येईल. ठीक आहे, तर QS इज इक्वल टू 20. इथं तुम्ही लिहू शकता QS इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, कारण या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर मेजरमेंट दिलेलं आहे. कशाचं, हाईटचं, म्हणजे याचं पण काय असेल, सेंटीमीटरमध्ये. हे पाहिजे ते आपण या ठिकाणी आपल्याला सापडलेलं आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू बेस इंटू हाईट 1/2 इंटू बेस QS असेल तर हाईट असेल NR, जी आपल्याला काढायची आहे. QRSचं मेजरमेंट या ठिकाणी दिलेलं आहे, इज इक्वल टू 1/2 QS 20 सेंटीमीटर इंटू NR. सो इकडं आपण 2नं 20ला डिवाइड करू शकतो, 10 येईल इथं, 10 इज इक्वल टू NR. सो therefore NR is equal to 11 सेंटीमीटर. इथं तुम्हाला जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता, कारण गिवनमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं दाखवू शकता. ती एक स्टेप या ठिकाणी वाढली जाईल. आणि या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी काय वाढवण्यासारखं नाही आहे, फक्त हेच थोडंसं तुम्हाला पुन्हा लिहिता येईल, बाकी काहीच नाही. एकदम सोपं आहे. सोप्या पद्धतीनं फक्त एरिया ऑफ ट्रायंगलचाच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे, आणि मगच NR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर ह्या आन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो. सो राईट दिस ट्रायंगल MENT सिमिलर ट्रायंगल QRS length of altitude drawn from point T is 5 and length of altitude drawn from point S is 9. Okay, 5 and 9. Okay, find the ratio area of triangle MENT upon area of triangle QRS. प्रथमतः हे लक्षात घ्या की या ठिकाणी डायग्राम ह्या आपल्या स्वतःला काढायचे आहेत. एक या ठिकाणी मी काढली बघा, MENT, मी इथं पण घेऊ शकलो असतो MENT, पण हे तुम्हाला दाखवताना थोडंसं लक्षात यावं म्हणून अशा पद्धतीने घेतलंय. MENT इथं काय सांगितलंय की T पासून काढलेला लंब हा किती सेंटीमीटर, किती लांबीचा आहे, तर 5चा आहे, 5 युनिटमध्ये दिलेला आहे. आणि व्हर्टेक्स S पासून काढलेला लंब जो काय अल्टिट्यूड आहे तो मात्र किती दिलेला आहे, 9 दिलेला आहे. तर या पद्धतीनं आपण हे काढलेत, आणि हे ट्रायंगल डायग्राम तुम्हाला काढायचे हे लक्षात आलं. ती कशा पद्धतीने तयार होते, तुम्ही कोणती नावं इथं घेऊ शकता. झेड इथं मी Y आणि इकडं झेड घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया. लेट द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स T B TY. या ठिकाणी शिरोबिंदू T मधून काढलेला लंब म्हणजे काय आहे, TY हा लंब आहे, तो किती आहे, अँड अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स पॉइंट S टू बी SZ. ही आपण ती माहिती सांगितली जी आपण घेतलेली आहे, जी इथं दिली नव्हती परंतु जी आपण घेतलेली आहे. इथं आपल्याला लेटमधून सुरुवात करायची, म्हणजे समजा ही अशा पद्धतीनं आपण लंब घेतलेला आहे, आणि या ठिकाणी SZ हा कशा पद्धतीने लंब घेतला आहे ते आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपल्याला दिलेलं आहे ट्रायंगल MENT सिमिलर ट्रायंगल QRS. हे आपण कशात घ्यायचं आहे, गिवन म्हणून घ्यायचे. ठीक आहे, कारण दिलेली माहिती आहे. त्यानंतर
आता आपण दोन ट्रायंगल इथं निवडू शकतो. बघा, अँगल वाय अँड अँगल झेड हे काय आहेत 90 डिग्रीचे आहेत, कारण ते अल्टिट्यूड आहेत आणि एका व्हर्टेक्समधून पडलेत म्हणजे ते बरोबर काय असतील 90 डिग्रीचे असतील. ही इथली माहिती झाली. परंतु त्यानंतर आपल्याला एक करस्पॉन्डिंग अँगल पण या ठिकाणी सांगता येईल. बघा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. TYM घ्या किंवा MYT आपण घेऊया. इन ट्रायंगल MYT अँड ट्रायंगल QZS. त्रिकोण MYT आणि त्रिकोण QZS मध्ये काय सांगता येईल आपल्याला? पहिल्यांदा सांगा, अँगल Y कॉन्ग्रंट अँगल Z. तुम्ही हे पण लिहू शकता, TY परपेंडिक्युलर MN आणि त्यानंतर SZ परपेंडिक्युलर QR. किंवा अजून हे पण लिहू शकता, इच अँगल 90 डिग्री. भरपूर कारणे देता येतील. त्यानंतर आपल्याला अँगल M अँड अँगल Q हे आपण करस्पॉन्डिंग अँगल पण सांगू शकतो या ठिकाणी. बघा, अँगल M कॉन्ग्रंट अँगल Q करस्पॉन्डिंग अँगल ओके. सो या ठिकाणी ट्रायंगल MYT सिमिलर ट्रायंगल QZS इथं टेस्ट कोणती येईल? अँगल टेस्ट. जे आपण सिमिलर ट्रायंगलच्या ज्या टेस्ट पाहिल्या त्यापैकी एक टेस्ट येईल. मग या ठिकाणी बघा, देअर करस्पॉन्डिंग साइड इन प्रोपोर्शनल आपण MY घेण्याऐवजी या ठिकाणी TY अपॉन SZ इज इक्वल टू MT अपॉन QS. सो TY 5 SZ 9 इज इक्वल टू MT अपॉन QS. सो स्टेटमेंट 1 ही देऊ शकतो आपण. या ठिकाणी आपल्याला MT अपॉन QSचा रेशो या ठिकाणी भेटलेला आहे, तो आहे 5/9. सो आता आपण आपल्या गिव्हनकडे जाऊया. ट्रायंगल MTN इन ट्रायंगल MTN सिमिलर ट्रायंगल QRS. ओके, QRS हे सिमिलर आहे, दिलेली माहिती आहे. गिवन म्हणून घेऊ शकता इथं आणखी पुन्हा एकदा. ठीक आहे, गिवन. मग देअर करस्पॉन्डिंग हे जर सिमिलर असतील तर त्यांच्या साईडचे, आता आपण रेशो एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे, त्याचा रेशो काढायचा आहे. तर तो रेशो काय असेल? आपण पाहिलं आहे सिमिलर थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्समध्ये आपण काय पाहिलं आहे? तर आपण हे पाहिलं की जेव्हा दोन त्रिकोण सिमिलर असतात, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात, तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते. आपला तो ट्रायंगल झालेला आहे, तो थेरम आपण घेतलेला आहे. मग तो काय करायचा? इथं आपण राईट डाऊन करून घेऊ शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equal to their corresponding square in corresponding sides in square MT square अपॉन QS square. या ठिकाणी आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे आणि ते लिहिणं गरजेचं आहे. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, सो या ठिकाणी मी आता पलीकडे घेतो. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल MNT
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equal to MT square. MT is equal to 5 square and QS is equal to 9 square. So 5 square 25. ओके, या ठिकाणी काय करता येणार नाही आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equal to 25 upon 81. So this is the answer of this problem. ओके, तर हे काय त्याचं आन्सर आहे. कसं आहे, अवघड असं काही नाही. इन फिगर लिनियर आहेत बघा सगळे. पॉइंट ए लिनियर पॉइंट डी लिनियर पॉइंट सी अँड लिनियर पॉइंट बी लिनियर पॉइंट ई अँड लिनियर पॉइंट सी. सो सेक डी पॅरलल साइड ए बी इफ ए डी इज इक्वल टू 5, डी सी इज इक्वल टू 3 अँड बी सी इज इक्वल टू टोटल बी सी इज इक्वल टू 6.4 देन बीई. तर या ठिकाणी बी आपण काय केलंय, आता इथं काय केलंय, इथं माहिती जास्त दिली नाही परंतु इन डायग्राममध्ये फुल आपल्याला काय दिले, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इथं बी त्यांनी ऑलरेडी सांगितलं एक्स कन्सिडर केलं आहे आणि हे एक्स कन्सिडर केलं म्हटल्यानंतर ई सी काय असेल 6.4 मायनस एक्स असेल. ओके, हे दिलेलं आहे. फक्त आपण काय करायचं, इन ट्रायंगल ए बी सी, त्रिकोण ए बी सी मध्ये सेग डीई पॅरलल साइड. तर एखाद्या त्रिकोणामध्ये जर त्रिकोणाच्या एका बाजूला एखादी रेषा समांतर असेल आणि इतर दोन बाजूंना ती भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, आपण बघितलाय थेरम, तर तो थेरम कोणता लागू होतो, बीपीटी. तर बीपीटी थेरमनुसार काय होईल बघा, म्हणून बाय बेसिक लिटी थेरम प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार तुम्ही बाय बीपीटी असं सुद्धा लिहू शकता. मग काय येईल, एडी अपॉन डी सी इज इक्वल टू बीई अपॉन ई सी. AD 5, DC 3 is equal to BX and EC is equal to 6.4 minus X. So 3X क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं या ठिकाणी आपल्याला आणि इथं मात्र मायनस एक्स हे अशा पद्धतीनं. इथं तुम्ही डायरेक्ट करण्यापेक्षा ही बदलली तर तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर मात्र 3x ला 3x, त्यानंतर या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करून घेऊया. 4 5 जा 20, 6 5 जा 30 and 2. So minus 5 into x minus 5x. So 3x minus 5x convert into plus 5x is equal to 32. So 8x is equal to 32. तो x upon 8, 32 upon 8. So x is equal to 4. या ठिकाणी आपल्याला कोणतेही माप सेंटीमीटर असं वगैरे दिलेलं नाही, आपण इथं डायरेक्ट 4 युनिट. बट b इज इक्वल टू x मीन्स सो BE इज इक्वल टू 4 युनिट. तर आपण या ठिकाणी b चं माप काढलेलं आहे. देन फाइंड द BE इज इक्वल टू 4 युनिट. हे अशा पद्धतीने लिहू शकतो.
इथं गिवनमध्ये सुद्धा आपण लिहू शकलो असतो, सपोज बी इज इक्वल टू एक्स, ई सी इज इक्वल टू म्हणून. ठीक आहे. सो राईट धिस. आणि या ठिकाणी आपण कारण प्रॉब्लेम सेट 1 to 7 मध्ये जे काही प्रॉब्लेम्स होतील प्रॉब्लेम सेट 1 मधले ते आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. त्यामध्ये काही असं वेगळं सांगण्यासारखं नाही आहे. परंतु आता मात्र इथून पुढचे जे काही प्रॉब्लेम्स असणार आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ पाठीमागची खूप महत्त्वाची नव्हती असं म्हणता येत नाही. ती पण महत्त्वाची आहेत, पण ती थोडीशी सोपी होती. पुढची थोडीशी अवघड असतील, पण ती तुमची जे अवघड आहे थोडं ते सुद्धा आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.